व्हाईट ट्रफल्स ड्राईड फॉर्ममध्ये. या सेक्शनमध्ये मेपल सिरप्स होते आणि ही जी ब्लॅक कलरची पेस्ट दिसते बॉटलमध्ये त्याला ब्लॅक ट्रफल बोलले जातात. तर ही ब्लॅक ट्रफलची पेस्ट होते. या साईडला गिफ्ट कार्डचं सेक्शन होतं, प्लस त्याबरोबर पास्ताचं सेक्शन होतं. म्हणजे डिफरंट व्हरायटीज आणि डिफरंट शेप्सचे पास्ता होते. काही व्हीट बेस्ड होते तर काही सेम्युलिना बेस्ड होते आणि डिफरंट कलर्समध्येही अवेलेबल होते आणि एकदम युनिक शेप्समध्ये होते. आणि त्याच बाजूला होतं सॉल्ट्सचं कलेक्शन. हे होतं पिंक सॉल्ट, हे आहे सी सॉल्ट, प्लस अजून पण म्हणजे डिफरंट फ्लेवरचे सॉल्ट्स पण आहेत इकडे. जसं चिली पेपर, वेगवेगळ्या स्पाइसचं सॉल्ट होतं, एक वेगळा ब्लेंड होता. आणि ह्या साईडला काही सॉसेस वगैरे होते डिफरंट व्हरायटीजचे. या साईडला ग्लासेसचं कलेक्शन होतं. खूप सारे युनिक व्हरायटीजचे ग्लासेस होते. जर तुम्हाला ही डिफरंट व्हरायटी शेप्स कलर्सचे ग्लासेस आवडतात आणि तुम्ही UK राहतात तर आय विल से डेफिनेटली विजिट दिस शॉप. फार चांगल्या व्हरायटीज होत्या ग्लासेसच्या. मग या साईडला थोडेफार कटलरीज होते, प्लस ट्रेज होते, वुडन ट्रेज होते आणि ते वुडन ट्रेजही फार छान वेगवेगळ्या डिझाईन्सचे होते. प्लस थोडेफार वुडन मॅट्स पण होते तिकडे. आणि मग या साईडला सिरॅमिक बेस्ड क्रॉकरी होती. यामध्ये पण खूप युनिक डिझाईन्स आणि कलेक्शन होतं. मग या साईडला होतं पॅन्सचं सेक्शन डिफरंट सायझेसमध्ये आणि डिफरंट पर्पजसाठी तिकडे पॅन्स होते. मग इथे सगळं कटलरी टाईप होतं, म्हणजे मोस्टली जे बेकिंगला वगैरे सामान लागतं. सिझर्स होते, टॉंग्स होते, स्पून्स होते, स्पॅच्युलाज होते या साईडला. आणि मग इथे हँड टॉवेल्सचं सेक्शन होतं, डिफरंट सायझेसमध्ये वगैरे होते. आणि इथे पुन्हा एकदा फार कप्सचं कलेक्शन होतं, कप्स बोलू शकतात किंवा मग्सचं कलेक्शन होतं. डिझाईन्स ह्या शॉप्समध्ये खूप युनिक आहेत, बघण्यासारखे आहेत. मग इथे थोडेफार टम्बलर्स होते, बॉटल्स होते किंवा थर्मास बोलू शकतात त्याला, असे होते. या साईडला सीव होत्या. मग इथे पण स्पॅच्युला, स्पून्स, कटलरीचं डिफरंट व्हरायटीजचे होते म्हणजे सगळं. आणि इथे पाहिली होती मी एक छोटीशी चाळणी, हार्डली प्लॅस्टिकची होती, बट इट वॉज क्वाईट कॉस्टली, ऑलमोस्ट 3 पाऊंडची होती. बट त्याच्यामागे ही जी गोल्डन प्लेटेड होती ही फार मला आवडली होती, बट आणि युनिक होती, बट ही खूपच एक्सपेन्सिव्ह होती. ऑलमोस्ट 7 की 8 पाऊंडला होती. आणि इकडे होतं फिमेल्ससाठी थोडंसं बॅग्सचं कलेक्शन. या साईडला मोठे मोठे पॉट्स होते कुकिंगचे. आणि मला सगळ्यात जर काही इकडे आवडलं तर हे होतं इकडे लेफ्ट हँड साईडला डिफरंट व्हरायटीजचे चॉपिंग बोर्ड्स व वुडन प्लॅटर्स. फार युनिक डिझाईन्स होत्या. आणि एक प्लॅटर असं होतं ज्याला हाफ मार्बल होतं आणि हाफ वुडन होतं. आय विश मी ते कॅप्चर केला असेल. हा पिंकवाला पाहू शकतात, हा मार्बलचा होता. इथे सगळे प्लास्टिकचे कंटेनर्स होते, यांच्यावर पण चांगल्यापैकी ऑफर चालू होतं. इथे डिफरंट सायझेसमध्ये डिफरंट शेप्समध्ये होते. हा सेक्शन होता ओव्हनशी रिलेटेड, सगळ्या गोष्टी इकडे होत्या. मग हे होतं काही मुलींसाठी कलेक्शन, याच्यावर पण खूप डिस्काउंट होता. हे सगळे गोष्टी क्लिअरन्स सेलमध्ये होत्या, म्हणजे ऑलमोस्ट याच्यावर 60 to 70% डिस्काउंट होता. होता प्ले सेक्शन मुलांसाठी, खूप छान डिफरंट व्हरायटीजचे गेम्स होते मुलांसाठी. मग नंतर मी आले होते इकडे सेकंड लेवलला. इकडे सनग्लासेस होते, यावर पण डिस्काउंट चालू होता. मग माझ्यासमोर एक टॉईजचं शॉप होतं जिकडे ऑलमोस्ट इंडियन टॉईज भेटतात. मग त्यानंतर इथे होतं हे ओपन सॅलॉन, जिकडे म्हणजे विजिटर्स डिरेक्टली येऊ शकतात. इकडे अपॉइंटमेंट वगैरे घ्यायची गरज नाही लागत, कारण की इकडे भरपूर सॅलॉन्समध्ये प्रायर अपॉइंटमेंट घ्यायला लागते. बट हे कसं होतं जिकडे अपॉइंटमेंट्स नाही लागत. मग लेफ्ट हँड साईडला एक कॅन्डी शॉप होतं. हे वाला हाफ प्राईस शॉप होतं. हे विजिट नाही करता आलं मला, कारण की हे ऑलमोस्ट बंद होत होतं. आणि मग इकडे काही छान बॅग्सचं कलेक्शन होतं. प्राईस रेंजही फार जास्त नव्हता, चांगलं होतं.
तर आता वाजले आहेत 6:30 आणि मॉल ऑलमोस्ट बंद व्हायला आला आहे. तर पाहूया मी अजून तुम्हाला काय दाखवू शकते ते. इथे मी आले होते टॉप मोस्ट फ्लोअरवरती, बट हा ऑलमोस्ट बंद होता कारण की इकडे 7 वाजता मॉल बंद व्हायला स्टार्ट होतात. आणि हे होतं किड्सचं प्ले सेक्शन. ह्यावेळी मुलं नाही आहे तिकडे, बट हे युजली फार बिझी असतं. इकडे मी साईडला पिक्चर टाकले, त्यावरून तुम्ही बघू शकता ते किती बिझी असतं. आणि इथे तुम्ही पाहू शकतात मोस्टली दुकानं बंद झाली होती इकडे. आता इथे ऑलमोस्ट 7 वाजलेत आणि मी एक्झिट शोधते. मला काही समजत नाही. हे पाहू शकतात, हा पार्किंग लॉट आहे इकडचा आणि मला असं वाटतं आहे की मी हरवली आहे. आता इथे वाजले आहेत 7. मॉल ऑलमोस्ट बंद झाला आहे आणि मला माहिती नाही मी कुठे चालली आहे. मी ॲक्च्युली एक्झिट शोधते, बट हा मॉल एवढा कन्फ्युजिंग आहे, काहीच समजत नाही आहे इकडे. बघू, मी बाहेर पडते आणि भेटते तुम्हाला मग लवकरच. मॉल खूपच कन्फ्युजिंग होता आणि भरपूर इकडे तिकडे फिरल्यानंतर फायनली मला प्रॉपर एक्झिट भेटलं होतं. आणि हे होतं रेड ब्रिज टाउन हॉल. आणि इथे भेटली मला मारी बिस्किटची बहीण. इथे आली होती मी दुसऱ्या शॉपमध्ये, जिकडे मला भरपूर इंडियन व्हेजिटेबल्स अवेलेबल होते. इकडे आलं लसूण होतं इकडे, मग इकडे बेबी पंपकिन होतं, कारले होते, कोथिंबीर होती. इकडे कोथिंबीर थोडी महाग भेटते. हार्डली 100 ग्रॅम कोथिंबीर इकडे 1 पाऊंडला भेटते, म्हणजे 100 रुपयाला. तर भेंडी होती. आणि इथे बुचर शॉप असे असतात, तुम्ही पाहून घ्या. आणि इकडे भरपूर फ्रोझन मच्छीही होती, म्हणजे प्रत्येक व्हरायटीची मच्छी अवेलेबल होती इकडे. तर मी थोडंफार हे कॅप्चर केलं आहे. तुम्ही पाहू शकता किती डिफरंट व्हरायटीजची मच्छी होती. मग हे मीट सेक्शन होतं आणि इकडे चिकन मटन असं भेटलं जातं, असे शॉप्स असतात इकडे. आणि इकडे पर्टिक्युलर प्रत्येक फ्रीजवरती लिहिलं होतं की या खाली कोणती मच्छी आहे आणि कोणती मच्छी अवेलेबल आहे. तर ही फ्रोझन मच्छी होती इकडे सगळी. सुरमई होती इकडे, मग प्लस बांगडा होता, सी बास होता, अजून बऱ्यापैकी मच्छी होती ज्याची नावं मला माहिती नाही, बट मी जस्ट असंच कॅप्चर केलं आणि ही त्यावर लिस्ट होती. It is properly cleaned or it is in whole? Yeah. ज्याला कोणालाही फिश खायला आवडतात आणि जे मोस्टली इकडे नाही भेटत, त्यांनी डेफिनेटली हे शॉप विजिट करा. तर असंच फिरता फिरता मी एका इकडे दुसऱ्या ग्रॉसरी शॉपमध्ये आली. थोडंसं मला ग्रॉसरी कलेक्ट व्हायची होती. हे शॉप पण फार छान होतं. इकडे भरपूर प्राईजमध्ये फरक होता. जे प्राईज मार्केटमध्ये असतात त्यापेक्षा इकडे भरपूर डिफरंट प्राइजेस होते आणि खूप कमीही होते. आणि हे सेक्शन होतं ब्रेड्सचं. इकडे व्हरायटीज होत्या ब्रेडमध्ये. व्हाईट ब्रेड होते, होल व्हीट ब्रेड होते, मग सीडेड ब्रेड होते, बकव्हीट ब्रेड होते. आणि या शॉपसारखं प्राईज मी अजून कोणत्या दुसऱ्या शॉप्समध्ये मी तर नाही पाहिलं आहे अजून. आणि ह्या शॉप्समध्ये पण भरपूर ऑफर्स चालू असतात नेहमी आणि भरपूर डिस्काउंटही होता आणि चांगल्या डील्सही अवेलेबल होत्या. तर हे होतं रास्पबेरी सेक्शन, ब्लूबेरीज होत्या, मग इकडे काही व्हेजिटेबल्स होते. हे सेक्शन होतं आय गेस रेडी टू ईट फूड होतं. इकडे सॅलड्स होते व्हरायटीजचे.
इकडे कोल्ड ड्रिंक्स होत्या भरपूर, डाएट कोक होते. मग इकडे कट फ्रूट्स होते, व्हेजिटेबल्स होते की ते पण रेडी टू ईट असतात. मग हे काही योगर्ट्सचं सेक्शन होतं. मग इथे फ्रूट्स व्हेजिटेबल्स होते आणि इकडे कोरिएंडर होती, पण ती पॉटमध्ये होती की जेव्हाही तुम्हाला गरज असेल तुम्ही कट करू शकतात आणि डिरेक्टली घेऊ शकतात. हे फार नवीन कन्सेप्ट होतं जे मी इकडे पाहिलं. मग राईट हँड साईडला इकडे व्हेजिटेबल सेक्शन होतं आणि प्रत्येक व्हेजिटेबलचं प्राईस त्यावरती लिहिलं होतं. तर हे ते शॉप एल्फर्डलाच आहे, जिकडे भरपूर चांगल्या व्हरायटीजचं सामानही भेटतं आणि डील्स पण फार चांगल्या असतात. आता वाजले होते ऑलमोस्ट 7:30. शॉप्स बंद व्हायला आले होते. आणि इथे होते मी बसमध्ये ऑन द वे टू होम. तर आता इथे वाजलेत 8 आणि फायनली मी आता घरी पोचेल 1-2 मिनटात. तुम्ही वेदर पाहू शकतात. अजून इथे उजेड आहे चांगल्यापैकी. तर मला तर वाटलं नव्हतं मी घरी पोचेल. मला वाटलं होतं की मला कामावरून बोलवावं लागणार आहे, बट फायनली पोचली आहे मी. हे घरी जाते आणि मग तुम्हाला दाखवते मी काय काय शॉपिंग केली आज ते. तर मी फार काही शॉपिंग करू नाही शकली. मी फक्त थोडीफार ग्रॉसरी घेतली होती. हे आहे बेबी स्पिनेच. मग त्यानंतर हे होते राईस क्रिस्प होते, हे थोडेफार स्नॅक्स असतात. मग इथे भेटलं होतं मला बॉम्बे मिक्स. असे पदार्थ फार रेअरली भेटतात म्हणून मी हे पण एक घेतलं होतं की बघू ट्राय करून कसं आहे. मग त्यानंतर हा होता व्हाईट ब्रेड. ही सगळ्यात चांगली क्वालिटी भेटते ब्रेडची इकडे, सो आम्ही हा प्रेफर करतो. आणि मग हे थोडेफार क्रॅकर्स होते. मला हे वाटले की मुंबईला जसे ते मोनॅको भेटतात ते तसे असतील. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे काहीतरी खूप 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 म्हणजे खूप स्पेशल, की ज्याच्यासाठी मी जेव्हा लंडनला आली तर ह्या गोष्टीसाठी मी ऑलमोस्ट रोज आठवण काढायची. रोज मम्मीला फोन करून सांगायचे, अगं मम्मी ती गोष्ट भेटतच नाही इकडे. इवन मला माझे सगळे रिलेटिव्ह बोलायचे, अरे तू राहते कशी त्या गोष्टीशिवाय, ते खाल्ल्याशिवाय तर तुला होत नाही. आणि ती गोष्ट मला फार क्लोज आहे. तर ते आहे हे पहा, हे आहेत बोंबील, ओले बोंबील. मला आणि अमयला हे इतके आवडतात, इतके आवडतात. आम्ही कोणतीच मच्छी खात नाही, पण आमचा पहिला प्रेफरन्स असतो बोंबील. आणि फायनली मी त्या एका शॉपमध्ये गेले होते, तिकडे मला हे बोंबील भेटले. मी विचार न करता ह्याचा प्राइस किती असेल काय असेल, मी सरळ घेतले हे बोंबील. आम्ही खूप वाट बघत होतो बोंबील खायची आणि फायनली भेटले. तर जेही लोक लंडनमध्ये राहतात आणि ज्या लोकांना आमच्यासारखे बोंबील खायला आवडतात किंवा भारतीय मच्छी आवडते, वेगवेगळ्या व्हरायटीचे खूप सारे मच्छी त्या शॉपमध्ये भेटतात. मी त्या शॉपचा व्हिडिओ पण टाकेल या व्लॉगमध्ये आणि त्या शॉपचा ॲड्रेस पण टाकेल. तुम्हीही नक्की जावा आणि घ्या. तुम्हाला जी ही मच्छी आवडते ती सगळ्या व्हरायटीच्या भेटतात. चला, मी हा व्लॉग आता इथेच एंड करते. मी तुम्हाला शॉपिंगही दाखवली, मी काय काय घेतलं. मी जास्त काही घेतलं नाही कारण की ऑलमोस्ट शॉप्स बंद झाले होते. मग आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.